वांग्याचं भरीत तुम्ही दरवेळी बनवत असाल, पण आज आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरून वांग्याचं भरीत बनवणार आहोत। तेही अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये अगदी झणझणीत आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत तयार होतं। एकदा जर तुम्ही हे वांग्याचं भरीत बनवून खाल तर प्रत्येक वेळी किलोभर वांगे आणून प्लेट भरून भरून खाल असं लागतं। तर येथे मी भरीत बनवण्यासाठी जे वांगं लागतं ते घेतलेलं आहे। त्याचे 2 काप करून घ्यायचे आहेत। त्यातील एक अर्ध वांग मी वापरणार आहे। त्यानंतर आता जे वरचं साल आहे ते काढून घ्यायचं आहे। त्यानंतर याचे काप बनवून घ्यायचे आहेत। तर इथे आपण वांग भाजून घेणार नाही आहोत। वांग भाजण्यासाठी ना खूप वेळ जातो, तर तोच वेळ आपण वाचवून इथे आपण वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवणार आहोत। तर आता अशा पद्धतीने त्याचे काप तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी काप तयार केलेले आहेत, ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे काळपट होणार नाहीत। त्यानंतर आता कढईमध्ये साधारणतः 2 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तसेच जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। तर हे काप अशा पद्धतीने तेलावर सगळीकडे पसरवून घ्यायचे आहेत आणि साधारणतः 5 ते 7 मिनिटं तेलावरच छान असे हे काप आहे ते वाफवून घ्यायचं आहे। एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि साधारणतः 5 ते 7 मिनिटं हे काप चांगले असे वाफवून घ्यायचे आहेत। तर इथे 7 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे हे जे वांग्याचे काप आहेत छान असे वाफलेले आहेत। जेव्हा आपण झाकण ठेवून वांग्याचे काप वाफलायला ठेवतो त्यावेळी मधून झाकण काढून वांग्याचे काप हे हलवत राहायचे आहेत म्हणजे सगळीकडून एकसारखे असे वाफले जातील। आता हे जे वांग्याचे काप आहेत ते अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने किंवा एका स्मॅशरच्या साहाय्याने छान असे स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि अगदी अलगद स्मॅश होतात। तुम्ही पाहू शकता छान असे वाफलेले आहेत। अगदी आपण वांग भाजून जसं भरीत बनवतो ना तशीच याला टेस्ट येते, कुठेही वेगळं असं काहीही होत नाही आणि अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये तयार होतं। वांग भाजण्यासाठी खूप वेळ जातो तो वाचतो। आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये साधारणतः 1 चमचाभर तेल घ्यायचं आहे। तेल हलकं असं गरम करायचं आहे आणि त्यानंतर 1 पाव चमचा त्यामध्ये हिंग घालायचा आहे। त्यानंतर धने पावडर अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा आणि हळद पाव चमचा घालायचे आहे। साधारणतः 30 सेकंद छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे स्मॅश केलेलं वांग होतं ते यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही फोडणी देण्याच्या ऐवजी डायरेक्ट तुम्ही यामध्ये लाल तिखट, हळद आणि धनेपूड घालू शकता। तर छान असं मिक्स केल्यानंतर हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। हलकं थंड झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2 बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। येथे मी कच्चेच कांदा आणि टोमॅटो वापरलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलामध्ये ज्यावेळेला आपण लाल तिखट आणि हळद वापरतो त्यावेळेला थोडा कांदा आणि टोमॅटो परतून घेऊ शकता, पण खरं सांगायचं तर हे असंच खूपच छान लागतं। आता चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता, त्याने देखील खूप छान अशी टेस्ट येते। तर इथे आपलं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं अगदी झटपट तयार होणारं चमचमीत झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे आणि मस्त असा याचा घमघमाट पसरलेला आहे। अगदी चपाती भाकरी सोबत आरामात खाऊ शकता। ज्यांना आवडत नाही ते देखील नुसत्या वासानेच जेवायला बसतील असं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।